वडूजकरांच्या महाकालनं आज एक नंबर करून पेडगाव आदत मैदानाचा एक नंबरचा गुलाल घेतलाय. तर मालक आहेत आपल्या समेत, मुलाखत चालू करू. काय सांगताय, आज भागातलं मैदान आणि भागातलं मैदानात एक नंबरचा गुलाल घेतलाय, काय आनंद आहे? काय आनंद म्हणजे आज बैलानं एक महिन्यात निघून पण बैलानं आज एक नंबर केला. बर, काटाला गाडी पडली तेव्हा म्हणलेलं ड्रायव्हर पण आज एक नंबर करायला, मला कुठं गाडी पडली कशी पण पडली. बर, मला वाटतं गटाला चांगलं स्पीड लागलेल. कितव्या गटात पाहिली, दुसऱ्या का तिसऱ्या गटात मध्ये पडली? पहिल्या गटात पाहिली. 5व्या सेमीत पाळवलो हा, आणि फायनल पण सुट्टा तिन्ही पण फेर सुट्ट काढले. बर बर, असं टाक्या टाक्या काय नाही. आणि प्रेक्षक म्हटले असतील की गटामध्ये जे स्पीड लागलं त्या पद्धतीने कुठं तर फायनलचा गुलाल 100% घेणार. नाही आमचा कसा एक फौजी आहे म्हणून आमचा मित्र आहे ते, म्हणजे बैल मालका जाईल. बर, मग सागर फौजी ती कसं असतं त्यांचं, ती गाडी पडली की सांगते ती आपली गाडी 1 सेकंद पाहिली, गाडी 30 सेकंद एवढं पाहिली. आपली गाडी म्हणजे आज 22 सेकंदला पाहिली, गटाला सेमीला पाहिली 20 सेकंदला. आज मला काय झालं तर आपण एक नंबर करणार म्हणला आपण आणि एक नंबर केला. म्हणजे ते पण महत्वाचं असतं. फौजी ते जिथनं बघते ते सांगतात आम्हाला, सागर फौजी मालका जाईल बॉर्डर वाचून ते आपण सांगतात की गाडी आपली एवढी पाहिली, गाड्याची पाहिली, सांगतात आवाज एक नंबर करायचा तर करायचा. एवढा जीव आहे महाकालवर 100% म्हणावं लागेल. जीव आहे म्हणजे दादा लय कष्ट आहे बैला मागे, बैलानं पण लय कष्ट केल्यासारखं फळ देतोय आम्हाला बोलतो. बरेचशा अडचणीच्या काळातून महाकाल वर आला, म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये त्याच्या पायाला वगैरे लागलेलं, त्यानंतर पण तुम्ही त्यावर ट्रीटमेंट करून परत एकदा पळायला लागला, परत काहीतरी प्रॉब्लेम झाला. काय सांगाल, कशा पद्धतीने जर्नी राहिली त्याची? ते पहिले नक्की निघाली बैलाची, मागची नक्की 7 महिने बैल जागे होता, 4 महिने एका जागेवर बैल होता. बैला काय चालायचं नव्हतं, काय नीट नाही. त्यातनं परत बैल आम्ही व्यायामात घेतला, परत 1-2 फेर काढला. आमचा घरी पक्ष आहे म्हणून काय पक्षाने 2 फेर काढलं आणि तीच गाडी की आम्ही पेडगाव हिंदी केसरीला पळवली. हिंदी केसरीला गाडी आमची राहिली, पहिल्या मैदानात राहिली. तिथनं लगातार बैल 5 मैदान राहिला. परत निमसोडला वाईट थोडी बैलाला ज्या दगड लागला ना पायाला निकाल, त्या निकाला दगड लागला, खालून घुसला. मग तिथं वाईट बैल शिमील पडतो मोर, तिथं वाईट बैल लागल्यामुळे वाईट आला बैल. मग तिथनं बैल थांबवला आम्ही महिनाभर थांबावला. वाईट व्यायाम दिला, नक्की बिक्की बरं झाली आणि आज पहिलं मैदान काढलं, एक नंबर. बरेचशा कानावर गोष्टी पडल्या असतील की महाकाल संपला, आता काय पोहतोय, आता पुढं कसं होईल, असं कानावर गोष्टी माणसं म्हणते आम्हाला बैल काय म्हणून, म्हणजे कसा बाले काय म्हणतो बैल निघायला तेव्हा बैलाचं काम नाही, बैल पाळणार नाही. पण आम्ही म्हणायचो बैल काय पण होते, धावणीला राहिला तर चालेल, नुसतं एक दिले आपल्या बरं दिले, त्यामुळे त्यानं काय केलं तर काय नाही, आम्हाला काय फरक नाही. महाकालची महत्वाची मैदान कुठली राहिलाय, म्हणजे त्याबद्दल सांगाल? सगळी मोठी मैदान राहिलाय बैल. कोणती मैदान? पेडगावला सलग एक मैदान मार खाल्ला पहिला पळतो पेडगावला, कवाच मार खात नाही. म्हणजे पेडगाव फाटी म्हटलं की गुलाल फिक्स आहे 100%. फिक्स आहे. आज कुणासोबत पडला? आज शिवाय मुंबईलांचा आहे, मुळशीवाल्यांचा शिवाय आहे, त्यांच्याशिवाय बरोबर पळाला. पण आज पहिल्यांदाच नियोजन झालेलं का यापूर्वी पाहिलेली? पहिल्यांदा झाली. बंटीचेट मोडी आहे ती मुंबईची इथे, त्यांचा तो खोंड आहे. ते आपले त्यांनी मोकळा कारण आपण आपला खोंड दिला. आज एक नंबर पण झाला, त्यांचा बर्थडे होता, त्यांच्या मनात दोघं आपला एक नंबर झाला. आज किती मेंबर आलाय? 1 2 3 नाही मेंबर लय मेंबर आहे, जवळपास 20 ते 25 मेंबर आहे. तिकडे मेंबर आहे महाराज, गावचं जवळचं मैदान. कुठं पण या तुम्ही, कुठं पण या. एवढं जपलेत म्हणजे तुम्ही मुलं, आणि सगळी पोरं असते बैल, कोण नाही असं एक धरतो तसं नाही, कोणी पण सोडलं तरी बैल काय कुला काय. आणि बैलावर जीव आहे म्हणावं लागेल तेव्हा, बैलावर जीव आहे बैलावरती. दादा, आता आगामी नियोजन कसं असणार आहे? आता अंगापूरचं मैदान आहे, परत इथंच पेडगाव फाटीवर मोठं मैदान आहे. पेडगाव आमचं मैदान आहे ते. 14 तारखेला पळेल आपलं. हो, 14ला. नियोजन कळू शकते का कसं काय? नियोजन अजून नियोजन नाही पहिला, अजून वाचून नाही पहिला. ड्रायव्हर कोण होता? नितीन ड्रायव्हर फिक्स आपला ड्रायव्हर. फायनल लय चुरचीशी होती, म्हणजे मला वाटते सर्व गाडी एका लाईन मध्ये होत्या आणि तेवढी महाकालची गाडी जरा थोडीशी पुढे वाटत होती. नाही आमची गाडी काय झालं, गाडी सुटताना महाकाल मागे सरला, त्या झेंडा पुढे पण बैल आपल्या धमक आपल्या गाडी गाडी आपल्या बैल. चालतंय दादा, शुभेच्छा तुम्हाला पुढच्या मैदानासाठी. मित्रांनो, मुळशीच्या शिवायला कोण कोण आलंय मध्ये पाहिलेलं आपण, आणि आज त्याने एक नंबरचा मानकरी ठरलाय आणि सोबत पाहला वाईकरांचा महाकाल. नमस्कार दादा. नमस्कार. काय आनंद आहे, आज शिवायने एक नंबर केलाय. वासरू कुठलं एक्झॅक्टली सांगा? वासरू मुळशी पिरंगुट. मालकांचं नाव काय? मालकांचं नाव म्हणजे तसं मालक कोण नाहीये, इथं जेवढी सगळे मुलं आहेत ही सगळी वासराचे मालकच आहेत. सर्व मित्र परिवार आणि त्यांच्यासाठीच बैल पळतो म्हणावं, त्यांच्यासाठीच बैल पळतो. बरं, आज कसं काय महाकाल सोबत नियोजन झालेलं आणि कशा पद्धतीने जोडी पाहिली? महाकालचं नियोजन म्हणजे आमचं दुसरं नियोजन होतं. उद्या पळणार होतो आम्ही, पण महाकालवाल्यांनी म्हणजे त्या मालकांनी फोन केला की आपण आपली गाडी हाणू या मैदानात, तो पायरा कॅन्सल करून आम्ही महाकालच्या. बरं, हे जी मैदान कुठली झालीत आणि
असं मेन मैदान कुठल्या मैदानात राहिलंय गुलाल घेतलाय त्याने फायनलचं? म्हणजे अशी 5-6 मैदानं झाली मोठी. नारायणपूरचं झालं, नायगावचं झालं, आमच्या मुळशीत पण बलकोटवाडीला मैदान होतं मोठं, तिथं पण झालं. परत निमसोड फाटीला झालं, आज एकदा झालं. मैदानाबद्दल काय सांगाल? मैदान उजेडाच्या आतमध्ये उजेडात झालंय म्हणावं लागेल. कुठल्याही बैलाला हानी वगैरे झाली नाही, म्हणजे कोणत्याच बैलाला हानी वगैरे झाली नाही. आणि मैदानाचं वातावरण पण आज छान होतं. मैदान चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. या भागातले आवडतात का मैदान? म्हणजे तुमच्या पुणे भागात पण या भागातलं आवडणारं मैदान आम्हाला हेच आहे, पेडगावच. बर, एक प्रकारे पेडगाव मध्ये गुलाल करतो वासराची चर्चा 100% होती महाराष्ट्रामध्ये. त्याबद्दल काय सांगाल? आज म्हणजे हे मित्र परिवार दिसतोय, एक यश संपादन केले, त्याच्या पाठीमागे कष्ट पण भरपूर आहेत तुमचे, आणि ते वासरानं सिद्ध करून दाखवलं आपल्या पाळ्यानं. काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे या पाठीला आम्ही याच्या आधी पण 2 वेळा पळलेलो आहे. बर. आणि 2 वेळेस म्हणजे असं झाले की आम्ही बाकीकडे पळत होतो, पण आम्ही सेमीला मार खात होतो. पण इथं आम्ही पळलो तर गटालाच मार खाऊन, ह्याच मैदानात फक्त गटाला मार खाल्लेला आहे वासराने, नाहीतर बाकीकडं सेमीला मार खाल्लेला आहे, थोडा अंतर आहे. आणि आज या मैदानात म्हणजे आमची पूर्ण इच्छा होती सगळ्यांचीच की आज वासराने करून दाखवा, आज वासराने 1 नंबर करावा सगळ्या म्हणजे मित्रांसाठी, मुलांसाठी. त्यांनी आज करून दाखवलं. आज मैदानाचे उद्घाटनच तुम्ही केलेलं. पहिल्या गटामध्ये तुम्ही पळाला, पहिल्या गटात, आणि पहिल्याच गटात जे स्पीड लावलं त्याच्यावरनच वाटलेलं की बाबा आता 100% गुलाल फिक्स आहे. काय सांग, ड्रायव्हर कोण होता आज गाडीचं? कसं आहे? ड्रायव्हर नितीन ड्रायव्हर, ते आवरवाडीचे. बर. आता आगामी काळामध्ये ही जोडी आम्हाला पाहायला मिळेल का परत? 100% पाहायला भेटेल. हा, बहुतेक 14 तारखेला मोठं मैदान होणार आहे. बर. तेव्हाच पाहायला भेटेल. म्हणजे 2.5 लाखाचं जे मैदान आहे, आणि पेडगावचीच फाटी आहे मला वाटतं. पेडगावची हीच फाटी. स्पीड कशा पद्धतीने लागते? म्हणजे तळाला जास्त स्पीड आहे का? निकाल रेषेवर आपण पाहिलं, निकाल तळातून जो स्पीड आहे तोच एकसारखा स्पीड बरोबर, ते स्पीड आहे. बरं, ते स्पीड आहे. आता भवितव्य कसं बघताय त्याचं? म्हणजे आता चर्चेत आलंय वासरू, पैरे वगैरे सुरुवातीला अडचणी भरपूर आल्या असणार, आता अडचणी येतील का? काय वाटते आता म्हणजे आम्ही चिखलेचा तेज आहे त्याच्यासोबत पळलो, म्हणजे खरं म्हणजे आम्हाला त्यांनी उजेडात आणलं. त्याच्यानंतर आम्हाला पैरे चांगले होत होते, पण आम्ही गॅपनी म्हणजे 15 दिवसाशिवाय वासरू आम्ही काढत नाही. 15 दिवसांनीच वासरू आणतो, महिन्यातून आम्ही 2 वेळाच वासरू काढतो बाहेर मैदानाला. त्याच्यानंतर आम्ही 2-3 चांगल्या बैलांबरोबर पळलो. आमचा मुंबईचा बैल आहे लक्षा, बंटी दादा आणि अक्षय भंडारी यांचा छोटा लक्षा, जो मथुर सोबत पळतो पिंजोडला. आमची इच्छा होती की आमची घरची गाडी एकदा मैदानाला पळावी. तेव्हा आम्ही ते महाराष्ट्र चॅम्पियन जे मैदान झालं आदतचं, तिथं आम्ही ती गाडी आणली. आम्ही थोड्यासाठी सेमीला मार खाल्ला तिथं, पण आमची भरपूर गाडी पळली होती तिथं. त्याच्यानंतर आता माग मैदान झालं तिथं, तांब्याचा सर्जा होता जावेद भाईंचा, तिथं पण पब्लिकने गाडी लागली, थोड्यासाठी मार खाल्ला आम्ही तिथं. त्याच्यानंतर आज इथं पळू आणि आज 1 नंबर केला. बैलाचा स्वभाव कसा आहे काय? म्हणजे बैलाचा स्वभाव अजिबात म्हणजे रागीट नाहीये, कोणालाच मारत नाही. फक्त 3 फेरे पळून झाले की वासरू मारत. बर, त्याला सोडलं चालतंय, आता काय विषय नाही. कोणत्या खांदी पळतो वासरू? कसं आहे वासरू? दोन्ही खांद पळत. दोन्ही खांदी पळतं. फक्त आम्ही मैदानात जसा पायरा होईल, जसा बैल भेटन त्या पद्धतीने आम्ही हाणतो. म्हणजे ज्या पद्धतीने वासरू शेजारचं असेल पैरे करायचं, त्यानुसार तुम्ही ठरवता की उजवीला झोपायचं. पब्लिकला पळतो का? पब्लिकला पण ठाम पळतो. बरं, तुमचा नंबर सांगा, म्हणजे कुणाला पायरा करावा असं वाटेल. कारण आदत मैदानात आदत वासरू एखादं चांगलं पळत असलं तर पैरे हमखास होतात. काय सांगाल? नंबर सांगा तुमचा. 76 66 48 95 06. देणार का एखादं सर्वसामान्यांचा वासरू? 100% आम्ही पण त्याच परिस्थितीतून आलेलो आहे, त्यामुळे 100% देणार. चालतं दादा, शुभेच्छा तुम्हाला पुढे.